31 डिसेंबरचा जल्लोष साजरा करताना दारू पिऊन हुल्लडबाजी करणाऱ्या मद्यपींना हिसका दाखवत पोलिसांनी त्यांची नशा उतरवली आहे। पालघर, ठाणे आणि रायगडात पोलिसांनी नाकाबंदी करून ड्रिंक अँड ड्राईव्ह विरोधात कारवाई केली। यामध्ये तब्बल 897 जणांवर दंडात्मक कारवाई करत त्यांची वाहनं जप्त करण्यात आली आहेत। 31 लेट नाईट साजरी करणाऱ्यांवर पोलिसांनी टाईट कारवाई करून दारुड्यांच्या मुसक्या आवळल्यात। नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांच्या आनंदांवर विरजण पडू नये आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात पोलिसांनी कंबर कसली होती। यामध्ये पालघर 300, ठाणे 369 तर रायगडमध्ये 228 मद्यपींवर थेट कारवाई करण्यात आली। तसंच सर्व वाहनधारकांना न्यायालयात जाऊन वाहन सोडून घेण्याचे समन्स वाहतूक विभागानं बजावले। ठाणे शहर आणि ग्रामीण मिळून तब्बल 6,500 पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। 450 वाहतूक पोलीस अपघात आणि ड्रिंक अँड ड्राईव्ह रोखण्यासाठी 31 डिसेंबरच्या रात्री सज्ज होते। यामध्ये वाहतूक पोलिसांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह विरोधात जोरदार कारवाई मोहीम हाती घेत नववर्ष स्वागताला रात्री मद्यपान करून वाहनं चालवणाऱ्यांवर कारवाई केली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी ठाण्याच्या तलावपाळीजवळ ठाणेकरांची पावलं वळली। त्यामुळे तलावपाळी येथे संध्याकाळपासून प्रचंड गर्दी होती। परिणामी अनेक भागात मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत रस्त्यांवर मोठी वर्दळ आणि काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती। यावेळी ठाणे शहरातील तरुणाई आणि अनेक नागरिकांनी आपल्या मित्रांसोबत तसंच कुटुंबियांसमवेत मासुंदा तलाव येथे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी एकच गर्दी केली। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आकाशात फुगे सोडत ठाणेकर एकत्र आले। नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण कुटुंब कबिल्यासह बाहेरगावी गेले आहेत। मात्र ज्यांना काही कारणांमुळे पर्यटनस्थळी जाता आले नाही असे ठाणेकर मंगळवारी तलावपाळी उपवन तलाव येथे धावले। ठाणे शहरातील ठिकठिकाणची हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब यांनी खास पार्ट्यांचं आयोजन केलं होतं। तलावपाळी येथे होणारी गर्दी लक्षात घेऊन शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला होता। भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता प्रेम शुक्ला यांनी यादव आणि अहिर समाज यांच्यावर जातीवाचक अभद्र टिप्पणी केल्याबद्दल यादव अहिर समाज ट्रस्टच्या वतीनं काल 1 जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह येथे निषेध आंदोलन करण्यात आलं। यादव अहिर समान भारतीय सनातन पुरातन प्राचीन अभिर समान आहे। तसंच हा समाज योद्धा म्हणून सनातन वैदिक काळापासून आपल्या मातृभूमीसाठी लढत आलाय। यादव समान हे गाय, बैल, गोस इत्यादीचं पालन करतात, तसंच कृषीचंही कार्य करतात। दरम्यान भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता प्रेम शुक्ला यांनी सर्व न्यूज चॅनल समोर यादव आणि अहिर समाजाची माफी मागावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे। तसंच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता प्रेम शुक्ला यांनी क्षमा न मागितल्यास संपूर्ण देशभर त्यांना घेराव घालून त्यांचा रस्ता अडवत यापेक्षाही मोठं आंदोलन करू असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला। यावेळी अध्यक्ष जितेंद्र यादव, कार्याध्यक्ष शिवप्रभात यादव, जनरल सेक्रेटरी रामानंद यादव, रामहित यादव, उपाध्यक्ष रामचंद्र यादव, महेंद्र यादव, सेक्रेटरी दिनेश यादव, दिलीप यादव तसंच यादव आणि अहिर समाजातील अनेक समाज बांधवही सहभागी झाले होते। मेरा नाम डॉक्टर ब्रिगेश यादव है और मैं पूर्वांचल विकास परिवार का संस्थापक एवं राष्ट्रीय अध्यक्ष। प्रेम शुक्ला जी ने एक अभद्र, ये भारत जो है वो पालक देश है और प्रेम शुक्ला जी ने बड़ी अभद्र टिप्पणी की है कि अहिर जो है भैंसों का पिछवाड़ा धोते हैं। हम तो गाय और भैंस
दोनों को साथ में ही पालते हैं। ये सच है कि हम उनका पिछवाड़ा धोते हैं और पूरे समाज को दूध देकर पूरे उनका हृदय बच्चों को उनके हृदय बनाते हैं, समाज का पालन पोषण करते हैं। और इस बात को तुच्छ नजर से देखा जाना ये बहुत बुरी बात है और गाय का अपमान हम तो इसे मानते हैं। बीजेपी एक और कहती है कि गाय हमारी माता है, हम गोपालक लोग हैं, ये हमारा अपमान कर रहे हैं तो ये गाय का अपमान नहीं है क्या? इन्होंने इनडायरेक्टली गौ माता का अपमान किया है, गाय का अपमान किया है। और ये बात जातिवाद की नहीं है, हमें कोई वो नहीं है इनसे, लेकिन ये भाजपा के लोग जो दोहरी नीति पर चल रहे हैं, जो विरोध कर रहे हैं कि इस तरह से आप किसी अपने लोगों के हक के लिए लड़ना बुरी बात नहीं है, लेकिन दूसरी जाति को नीचा दिखाना निस्संदेह बहुत बुरी बात है। क्या मांगे आपकी? हमारी मांग यह है कि वो सामने आकर इतने लोगों हमने कलम चलाया है, हमने लाठी चलाई है, हमने सेना में अपने प्राण गंवाए हैं। हमारे समाज के लोग आज हर जगह पे, व्यापार हो, धंधा हो, प्रशासन हो, शासन हो, हर जगह हमारे लोग मौजूद हैं और हमारी जाति का, हमारे लोगों का, हमारे समुदाय का इतना बड़ा अपमान कतई बर्दाश्त नहीं। इसके लिए उनको माफी मांगनी ही होगी और ये मैं गौ माता का अपमान मानता हूँ इसे। अगर आपने गोपालक का अपमान किया मतलब गौ माता का अपमान किया है और ये बीजेपी की ये चीजें नहीं चलेंगी। और अगर बीजेपी मानती है कि गौ माता का अपमान नहीं है तो अभी और अभी इसी वक्त उन्हें सस्पेंड करें, वहां से उन्हें हटा दे, रेस्टिकेट करें। ठाणे महापालिकेनं पाणी देयकं थकवणाऱ्या ग्राहकांविरोधात कठोर कारवाईस सुरुवात केली आहे। डिसेंबर महिन्यात महापालिका क्षेत्रात 2606 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या असून 411 मोटर पंप जप्त केलेत, तसंच 73 पंप रूम सील करण्यात आले आहेत। 2330 थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्यात। ठाणे महापालिका क्षेत्रात ठाणे ते दिवा ही शहरं येतात। महापालिकेची पाणीपुरवठा देयकांची रक्कम सुमारे 225 कोटी रुपये आहे। त्यापैकी 76 कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची देयक रक्कम 148 कोटी आहे। त्यामुळे ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं पाणी देयकाची थकबाकी भरणं टाळणाऱ्यांची नळजोडणी खंडित करून पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू केली आहे। त्यानुसार डिसेंबर महिन्यात महापालिका क्षेत्रात 2606 नळजोडण्या खंडित करण्यात आल्या असून 411 मोटर पंप जप्त केलेत, तसंच 73 पंप रूम सील करण्यात आले आहेत। पाणी देयकाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करून पाणी देयक वसुली अभियान सुरू करण्यात आलं आहे। त्यानुसार पाणी देयकाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये नळजोडणी खंडित करणं, मोटर पंप जप्त करणं, मीटर कक्ष सील करण्यात येत आहे। तसंच पाणी देयकाचा भरणा करण्याऐवजी खंडित नळजोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करून घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेत। विभागानं एप्रिल ते डिसेंबर या काळात 77.98 कोटी रुपयांची देयकं वसूल केली आहेत, तर पाणीपुरवठा विभागातर्फे राबवण्यात आलेल्या धडक मोहिमेत डिसेंबर महिन्यात 21.85 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे। सब मिलके आज ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी महापालिकेमार्फत विविध उपाय केले जात आहेत। त्यानुसार महापालिकेनं धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी 297 बांधकाम व्यावसायिकांना हवा प्रदूषण नियंत्रक मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचे निर्देश दिले आहेत। या नियमावलीचं पालन न करणाऱ्या 39 बांधकाम व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्यात। त्यांनी नियमावलीचं तात्काळ पालन न केल्यास त्यांना तातडीनं काम थांबवण्याचे आदेश देण्यात येणार आहेत।
हवा प्रदूषण नियंत्रणासाठी असलेल्या नियमावलीचं पालन करण्याबाबत 297 बांधकामांना प्राथमिक नोटिसा पाठवण्यात आल्या। त्यापैकी 31 जणांनी सर्व नियमावलीचं पालन केले, तर 151 जणांकडे काही त्रुटी आढळल्यानं त्यांना सुमारे 4 लाख रुपयांचा दंड आकारून अटींची पूर्तता करण्यास बजावण्यात आले। तर 39 जणांनी नियमावलीची पूर्तता न केल्यानं त्यांना बांधकाम का थांबवू नये अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्या व्यावसायिकांकडून तातडीनं पूर्तता न झाल्यास तात्काळ काम थांबवण्याचे आदेश काढावेत असे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले। तसंच सर्व 297 बांधकाम स्थळांना अचानक भेट देऊन सर्व नियमांचं पालन होत असल्याची खात्री पर्यावरण विभागानं सतत करावी असंही माळवी यांनी स्पष्ट केले। ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी उच्च न्यायालयानं जनहित याचिकेच्या अनुषंगानं दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेच्या पर्यावरण विभागानं विविध प्रकारच्या उपाययोजना हाती घेतल्यात। या उपाययोजनांचा आढावा काल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी घेतला।